धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे हे देवदर्शनासाठी तिरुपती बालाजी इथं जाऊन पोहोचले, तर मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजी यांना साकडं घालण्यासाठी हे दोघे तिथे गेलेत. नवस फेडण्यासाठी तिरुपती बालाजीला गेल्याची सूत्रांची माहिती आहे. तर खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये सुद्धा आहेत. खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आणि त्यासाठी 11 किलोमीटर पायी चालत सुद्धा या दोघांनी प्रवास केलाय. पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. पंकज, या दोघांचीही नावं खरं तर केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चेत होती. काय माहिती आणि आज दोघांनी सुद्धा एकत्रित बालाजींचं दर्शन घेतलंय? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये नव्याने आलेले खासदार धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आले, स्थिरस्थावर होऊ पाहत आहेत. असं असताना श्रीकांत शिंदे यांनी ही सर्व ऑपरेशन टायगर नीट पार पाडण्यासाठी तिरुपती बालाजीला नवस केल्याचं समजतं. तो नवस फेडण्यासाठी श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर गेले. श्रीरंगाप्पा बारणे आहेत, इतर नेते जे सहकारी त्यांच्या सोबत दिसत आहेत. मात्र एक गोष्ट यावरनं स्पष्ट होते की जर का ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे म्हणजेच ते टीम श्रीकांत शिंदे आहेत हे जवळजवळ निश्चित झालेले आहे. कारण देवदर्शनासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर श्रीकांत शिंदे ओमराजेंना घेऊन गेले. राहिला प्रश्न मंत्रिपदाचा. केंद्रामध्ये एकनाथ शिंदे यांची 6 खासदारांनी थेट ताकद वाढलेली आहे. महाराष्ट्रातला 13 खासदारांचा हा सर्वात 2 नंबरचा मोठा पक्ष आहे. भाजपानंतर मोठा 2 नंबरचा पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना झालेली आहे. त्यामुळे नवस फेडण्यासाठी श्रीकांत शिंदे आणि आपल्या सोबत अतिशय विश्वासू सहकारी जो नव्याने त्यांच्या गटात सहभागी झालाय किंवा पक्षात सहभागी झाले ते ओमराजे निंबाळकरांना घेऊन ते तिथे गेले अशी माहिती मिळते. नक्कीच धन्यवाद पंकज या सगळ्या अपडेट्स बद्दल.